नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. दिवाळीच्या गॅपनंतर आपली व्हिडिओची सिरीज पुन्हा एकदा सुरू होत आहे. या आपल्या अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या चॅनलवर आपल्याला स्पर्धा परीक्षेसंदर्भातील सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो. मग ती तलाठी भरतीची तयारी असो, पोलीस भरती, वनरक्षक असेल, त्याच्यानंतर MPSC गट ब गट क ची तयारी असेल किंवा TCS IPS पॅटर्ननुसार ज्या एक्झाम घेतल्या जातात त्या परीक्षांची तयारी असेल, स्कॉलरशिप, NMMSची तयारी किंवा इतर आणि ज्या काही स्पर्धा परीक्षा आहेत त्या सर्व स्पर्धा परीक्षांना लागणारी सर्व माहिती अगदी कमीत कमी वेळात जास्तीत जास्त आउटपुट देणारा कंटेंट कसा दिला जाईल या गोष्टीवर आपला फोकस असतो आणि त्या दृष्टीने आपण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो. आता TETची जी एक्झाम होणार आहे 23 नोव्हेंबर 2025ला, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपले आता TETचे आपण लेक्चर घेत आहोत. तर आपण मी 2024चं जो TET एक्झाम झाली होती तर त्याच्यामध्ये इतिहास विषयाचे जे 30 प्रश्न होते ते कवर केले होते. त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर असा प्रतिसाद दिलात. जवळजवळ 6000+ लोकांनी तो व्हिडिओ पाहिला. तर मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानते आणि तसाच प्रतिसाद तुम्ही याही व्हिडिओला द्याल याची मी खात्री बाळगते. आणि आज आपण काय करणार आहोत तर 2024मध्येच ज्या प्रकारे इतिहासचं पाहिलं त्यानुसार आपण आता भूगोल आणि अर्थशास्त्राचे जे काही क्वेश्चन विचारले गेले होते त्याचं अगदी डिटेल मायक्रो ॲनालिसिस आपण पाहणार आहोत. आणि स्टेट बोर्ड किती महत्त्वाचे आहे ते तुम्हाला त्या व्हिडिओवरून कळालंच असेल. आणि आजच्या व्हिडिओमधूनही ते प्रश्न एक्झॅक्ट कुठून कसे फ्रेम झाले आणि त्याचा सोर्स एक्झॅक्ट काय आहे हे या प्रश्नांची उत्तरं याही व्हिडिओमध्ये आपल्याला मिळतील. आणि पहा, तुम्ही अजूनही वेळ आपल्याला खूप कमी आहे. अजूनही तुम्ही काय करू शकता तर जे तुम्ही स्टडी मटेरियल वापरत आहात आत्ता वाचण्यासाठी ते एक्झॅक्ट बरोबर आहे का, तुम्ही शॉर्ट नोट्सच्या मागं लागला आहे का, तुम्ही काय करा तर तुम्ही GSसाठी पेपर 2ची जर तयारी करत असाल, मग त्याच्यामध्ये विज्ञान असो किंवा समाजशास्त्र विषय असू दे, तुम्हाला स्टेट बोर्ड वाचणे कंपल्सरी आहे, मस्टच आहे. आणि ते सोडून जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमची तयारी कुठेतरी चुकत आहे असं हे आपल्याला अनुमान काढता येईल. तर पहा, याच्यामधले बरेचसे प्रश्न ह्याची आता ह्या पेपरची डिफिकल्टी लेवल तशी हार्डच होती भूगोलची. अंडरस्टँडिंग बेसवर आणि कन्सेप्ट क्लॅरिटीवर जास्तीत जास्त प्रश्नाचा फोकस असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि काही काही प्रश्न डिफिकल्टी लेवल असे आहे की MPSCमध्ये विचारलेले आहेत आणि त्यातून ॲज इट इज MPSCचं PYQ कॉपी करून आपल्याला TETमध्ये विचारलेलं दिसत आहे. त्यामुळे आपल्या अभ्यासाचं आपण दिशा काय केली पाहिजे, अगदी बदलली पाहिजे. आणि कसं केलं पाहिजे, फक्त वरवरचं न वाचता पूर्ण कन्सेप्ट आपल्याला क्लिअर कळाली पाहिजे आणि त्याच्यातून आपले प्रश्न सुटले पाहिजेत, या दृष्टीने आपल्याला वाचायचं आहे. तर सुरुवात करू आपण. पहिला प्रश्न आहे पहा, जेव्हा प्रदेशाचे क्षेत्रफळ कमी असते व लोकसंख्या जास्त असते तेव्हा लोकसंख्येची घनता कशी असते? पर्याय क्रमांक 1 विरळ, 2 कमी, 3 मध्यम आणि 4 जास्त. तर पहा, आता याच्यामध्ये इयत्ता 6वीच्या स्टेट बोर्डमधील आहे पहा हे. एखाद्या प्रदेशाचे क्षेत्रफळ व तेथील लोकसंख्या यावरून दर चौरस किमीमध्ये किती लोक राहतात हे समजते. लोकसंख्येची घनता सर्वत्र सारखीही नसते. काही प्रदेश क्षेत्रफळाने लहान असून लोकसंख्या जास्त असेल तर घनता पण कशी असते? जास्त असते. उदाहरणार्थ गोवा. आणि काही प्रदेश क्षेत्रफळाने मोठे असून लोकसंख्या कमी, घनता कमी. आपला प्रश्न काय होता पहा, की लोकसंख्या जास्त असते कमी क्षेत्रफळाच्या प्रदेशात, लोकसंख्या जास्त असते तेव्हा काय असते, लोकसंख्येची घनता कशी असते? तर इथं आपलं उत्तर आहे लोकसंख्येची घनता पण कशी असते? जास्त असते. घनता आणि लोकसंख्या समप्रमाण आपल्याला पाहायला मिळतं. लोकसंख्या जास्त असल्याने घनता पण तेथील कशी असते? जास्त. कुठे? तर कमी क्षेत्रफळ असलेल्या प्रदेशात. त्यामुळे याचं उत्तर काय मिळतं पहा, पर्याय क्रमांक 4, घनता कशी असते? जास्त असते. पुढचा प्रश्न पहा. आता विषुववृत्तापासून 30° कोनीय अक्षवृत्त अंतरावर उत्तर अमेरिका खंडातील हे स्थान येते. 1 नंबर आहे बसरा, 2 नंबर ल्हासा, 3 नंबर न्यू ऑर्लियन्स, 4 नंबर कैरो. आता याच्यामध्ये पहा, विषुववृत्ताच्या उत्तरेकडे 30° कोनीय अंतर असलेल्या सर्व ठिकाणांना जोडणारी रेषा 30° उत्तर अक्षवृत्त होय. या अक्षवृत्तावरील सर्व स्थानांचे कोनीय अंतर समान असल्याने त्यांचे अक्षांश 30° उत्तर इतके असते. आणि याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतील कोणता आहे? न्यू ऑर्लियन्स आहे. आफ्रिकेमधील कोणता आहे? कैरो आहे. आणि आशियामधील ल्हासा व बसरा इत्यादी ठिकाणे
30 अंश उत्तर अक्षवृत्तावर येतात. आपल्याला कुठलं विचारलेलं आहे तर उत्तर अमेरिका खंडातील विचारलेलं आहे. मग उत्तर अमेरिका खंडातील इथं उत्तर काय मिळतं पहा, न्यू ऑर्लिन्स. तर मग याचं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर असेल. तर उत्तर अमेरिका खंडातील कोणतं ठिकाण आहे, न्यू ऑर्लियन्स. आणि कैरो कोणतं आहे तर हे आफ्रिका खंडातील आहे. आणि ही ल्हासा व बसरा हे इथं दिलेलं आहे पहा. हे कोणती ठिकाणे आहेत तर ल्हासा व बसरा ही आशिया खंडातील ठिकाणे आहेत. न्यू ऑर्लियन्स उत्तर अमेरिका आणि कैरो आफ्रिका खंडातील येतं. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, हा अग्निजन्य खडक आहे. बेसाल्ट, वालुकाश्म, त्याच्यानंतर संगमरवर आणि पर्याय क्रमांक 4 चुनखडक. आपल्याला अग्निजन्य खडक सांगायचा आहे. आता इथं पहा, महाराष्ट्र पठार व सह्याद्री अग्निजन्य खडकांनी बनलेले आहेत. अग्निजन्य खडकामध्ये बेसॉल्ट हा प्रामुख्याने खडक येतो किंवा हा खडक अग्निजन्य खडकामध्ये मोडतो कोणता, बेसॉल्ट. त्यामुळे याचं उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 1 बेसॉल्ट हा काय आहे, अग्निजन्य खडक आहे. त्याच्यानंतर पुढचं पहा, पुढीलपैकी दर्शवलेले स्थल निर्देशक नकाशातील चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते. आता हे चिन्ह कोणत्या घटकाला सूचित करते ते सांगायचं आपल्याला. थडगे, छत्री, किल्ला. तर हे तिन्ही पण न येता याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 4 स्मशानभूमी. असं चित्र कशाचं असतं स्थल निर्देशक नकाशामध्ये तर स्मशानभूमीसाठी दाखवलं जातं. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात येते. आता याच्यामध्ये पहा, जम्मू काश्मीर, कर्नाटक, आसाम आणि उत्तराखंड. आता पर्यटन स्थळामध्ये पण आपल्याला थंड हवेचं ठिकाण विचारलेलं आहे. आता महाराष्ट्राच्या खाली आपलं कर्नाटक येतं. आता इतकं तर आपल्याला माहीत आहे की मसुरी, नैनिताल असेल हे सर्व कुठे येतात तर उत्तरेला येतात. त्यामुळं कर्नाटक आपला प्रश्न इथं डायरेक्ट कॅन्सल झाला. त्याच्यानंतर पहा, आसाम कुठल्या भागात येतो, पूर्वेला येतो. त्यामुळं आसाम पण इथून कट झाला. आता उरले आपण इलिमिनेशन, आपण 50-50वर आलो पहा. 2 पर्याय कट झाले. पर्याय क्रमांक 1 जम्मू काश्मीर व उत्तराखंड हे 2च पर्याय राहिले. तर आता ह्याच्यामध्ये पहा, इथं पर्यटन स्थळाचा मॅप दिलेला आहे. मग हा जो वरचा भाग आहे हा जम्मू काश्मीरचा येतो आणि इथं आपल्याला प्रश्न विचारले कशावर, मसुरीवर. तर मसुरी, नैनिताल हे कशामध्ये मोडतात तर हे जे राज्य आहे तर ते कोणतं आहे, उत्तराखंड. त्यामुळे आपले पर्याय क्रमांक काय असेल, उत्तराखंड. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. मसुरी कुठे आहे तर उत्तराखंड राज्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पहा, खंड विखंडन ही प्रक्रिया खालीलपैकी कोणत्या प्रकारची आहे. आता विदारणाचे प्रकार पाहिले आपण, त्याचे 2च प्रकार पडतात, रासायनिक विदारण आणि कायिक विदारण. त्यामुळे पर्याय 1 गेला, पर्याय 4 गेला. आता याच्यामध्ये पहा, इथं आता पुन्हा मी जे सांगितलं ते इथं दिले पहा, की खडक कायिक किंवा रासायनिक पद्धतीने विदारित होतं. त्यामुळे विदारणाचे मुख्य 2 प्रकार पडतात, कायिक विदारण आणि रासायनिक विदारण. आणि खंड विखंडनची माहिती दिलेली आहे, पुन्हा चित्र पण दाखवलेलं आहे पहा. तर खंड विखंडन कशामध्ये मोडतं तर कायिक विदारण. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे, कायिक विदारण. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न, माहिती तंत्रज्ञानाचा उद्योग सिलिकॉन खोऱ्यात उत्तर अमेरिकेत कॅलिफोर्निया येथे आहे. तर सिलिकॉन पठार भारतामध्ये कोठे आहे हे विचारलेलं आहे. तेलंगण, त्याच्यानंतर तिबेट, दख्खन आणि छोटा नागपूर हे आपले पर्याय आहेत. तर आपल्या भारतामध्ये कुठे आहे तर सिलिकॉन पठार कुठे आहे तर तेलंगण येथे आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा जगातील देश हा ओळखला जातो कोणता, चीन, जपान, त्याच्यानंतर तैवान आणि जर्मनी. तर पहा, जपान हा काय आहे, त्याच्यावर 2 अणुबॉम्ब पडूनसुद्धा त्या देशाने भरपूर अशी प्रगती केलेली आहे. आणि ज्या काही 2040-2050मध्ये ज्या टेक्नॉलॉजी आपण भविष्यासाठी किंवा असं ठरवतो की असं 2050ला या गोष्टी असतील, त्या गोष्टींचा अनुभव आत्ता सध्या जपान घेत आहे. तिथलं खूप प्रगती झालेली आहे टेक्नॉलॉजीमध्ये वगैरे. त्यामुळे काय म्हटलं जातं तर दशकातील शतक म्हणून औद्योगिकदृष्ट्या प्रगती गाठणारा देश कोणता आहे, जपान हा ओळखला जातो. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर पहा, आफ्रिकेतील केपटाऊन ते कैरो हा सर्वात लांब लोहमार्ग असून कोणत्या सरोवरामुळे खंडित झालेला आहे. पर्याय क्रमांक 1 असंच कटेल, कारण पंचमहासरोवर हे अमेरिका खंडामध्ये येतं. आणि याचं उत्तर आपल्याला काय मिळतं तर व्हिक्टोरिया. आफ्रिकेशी संबंधित आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर काय येतं व्हिक्टोरिया सरोवरामुळे केपटाऊन ते कैरो हा लोहमार्ग खंडित झालेला
आहे. त्याच्यानंतर पहा, भारतातील सेवानिवृत्तीचे सरासरी वय 60 वर्ष आहे, तर जपानमधील सेवानिवृत्तीचे वय किती आहे? पर्याय क्रमांक 1 60, 2 नंबर 58, 3 नंबर 70, 4 नंबर 65. आता याच्यामध्ये पहा, 12वी भूगोलमध्ये तुम्ही पुस्तक उघडलं तर त्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल. तर याच्यामध्ये आता पुढे 2023 असेल, 29 असेल, जी सुधारित सेवानिवृत्ती वय असेल ते पण इथं दिलेले आहेत पहा. त्याच्यामध्ये आपण भारताचं पाहू, 60 आहे आणि इथं जपान दिलेले आहे पहा. किती? 70पर्यंत वाढवण्याच्या विचारात आहेत. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर 70 मिळालं का? नाही, वाढणार आहे 70पर्यंत. इथं दिलेलं आहे पहा. जपानमधील आयुर्मान किती आहे? 84 वर्ष आहे आणि सध्या तेथील सेवानिवृत्तीचे वय किती आहे? 60 आहे. सध्या 60 आहे आणि वाढविले किती जाणार आहे? तर 70 वर्षापर्यंत. त्यामुळं भारताप्रमाणेच जपानमध्ये पण सध्याची सेवानिवृत्तीचे वय किती आहे? पर्याय क्रमांक 1 60 वर्ष. त्याच्यानंतर पहा, फिल्म उद्योग किंवा चित्रपट उद्योग कोणत्या श्रेणीच्या व्यवसायात अभ्यासला जातो? प्राथमिक श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी आणि चतुर्थ श्रेणी. आता शेतीशी संबंधित किंवा कृषीशी संबंधित सर्व जे काही व्यवसाय येतात ते कुठले येतात? तर प्राथमिक श्रेणीमध्ये. त्यांच्यावर प्रक्रिया आधारित किंवा दळणवळण असेल ह्या संबंधित जे काही उद्योग येतात ते कशामध्ये येतात? द्वितीय श्रेणीमध्ये येतात. आणि आता हे पण उत्तर तुम्हाला 12वी भूगोल या पुस्तकातच मिळेल पहा. तिथं चार्ट दिलेला आहे. आता इथं काय दिलं आहे? तर तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण. आता तृतीयक श्रेणीमध्ये कुठले कुठले व्यवसाय येतात त्याची माहिती दिलेली आहे पहा. याच्यामध्ये वाणिज्य आणि व्यापार असेल, त्याच्यानंतर इथं असेल वाहतूक असेल, संदेश वहन असेल आणि इतर सेवा असतील. आणि आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये व्यापार आणि वाणिज्याचे पुन्हा पोट प्रकार आहेत हे 2. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये घाऊक व्यापार, किरकोळ व्यापार असेल. पुन्हा घाऊक व्यापाराचे पुन्हा 2 प्रकार पडतात, शहरी घाऊक बाजारपेठा आणि ग्रामीण घाऊक बाजारपेठा. त्याच्यानंतर किरकोळ व्यापारमध्ये पुन्हा 2 पोट प्रकार, ग्रामीण, शहरी. आता ग्रामीणमध्ये आठवडे बाजार असेल, सार्वजनिक वितरण यंत्रणा असेल, नागरीमध्ये शृंखला भांडार असेल, मॉल असतील, सार्वजनिक वितरण व्यवस्था असेल. आता वाहतूकमध्ये काय काय येतं पहा. वाहतुकीचे पुन्हा पोट प्रकार पडतात, रेल्वे वाहतूक, रस्ते वाहतूक, जल वाहतूक, हवाई वाहतूक आणि नळ वाहतूक. पुन्हा संदेश वहनाचे पोट प्रकार पहा, टपाल, दूरसंचार, दृक आणि श्राव्य आंतरजाल आणि कृत्रिम उपग्रह. आता दूरसंचारमध्ये पुन्हा 2 प्रकार पडतात पहा, भ्रमणध्वनी आणि दूरध्वनी. आणि दृक श्राव्य ह्याच्यामध्ये पुन्हा 4 पोट प्रकार पडलेले दिसतात, फिल्म, रेडिओ, TV आणि छापील उद्योग. आता ह्याच्यामध्ये आपल्याला प्रश्न ह्या फिल्मवर विचारलेला आहे, फिल्म उद्योग कोणत्या श्रेणीमध्ये येतात? तर हे सर्व कशामध्ये येतं? तर तृतीयक आर्थिक क्रिया म्हणजे तृतीय श्रेणीमध्ये येतं. त्यामुळे ह्याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 3 तृतीयक श्रेणीमध्ये कोणता व्यवसाय येतो? तर फिल्म उद्योग येतो. आता त्याच्यानंतर पहा, स्थलनिर्देशक नकाशात पक्की वसाहत कोणत्या चिन्हाद्वारे अभ्यासली जाते? आता हे तर येणार नाही, हे कशाला येतं? तर आता हे आपण पाहून घेऊ. आता हे 2 आहेत, पण आता आपल्याला एक्झॅक्ट उत्तर पाहून घेऊ आपण. आता इथं पहा, ज्यावेळी स्थल निर्देशक नकाशे दाखवले जातात त्यावेळी युद्धभूमीसाठी हे चिन्ह दाखवलं जातं, लोहमार्गासाठी हे, त्याच्यानंतर विहीर अशी दाखवली जाते, झरा अशा प्रकारे दाखवला जातो, उंचीसाठी हे दाखवलं जातं, वस्तीसाठी हे दाखवलं जातं. आपलं उत्तर काय येतं? हे चौकोन भरलेले. त्याच्यानंतर गवतसाठी हे दाखवलं जातं, समोरची रेषा अशा प्रकारे दाखवले जातात, तलावासाठी हे चिन्ह वापरतात, रस्त्यासाठी हे अशा प्रकारचे चिन्ह वापरतात, खाणीसाठी हा भरलेला गोल दाखवतात, राखीव वनासाठी हे दाखवतात. आत्ता आपले पर्याय, आपलं कन्फ्युजन ह्या दोन्हीमध्ये होतं पहा. तर हे गोल कशासाठी येतो? तर खाणीसाठी येतो आणि हे कशासाठी येतं? तर वस्तीसाठी. त्यामुळे ह्याचं पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. आणि हे जे भरलेले गोल आहेत हे कशासाठी दिसतात वापरतात? तर खाणीसाठी वापरतात. आता हवेची बाष्पधारण क्षमता अधिक असते, कोरडी हवा, उष्ण हवा, थंड हवा की उबदार हवा? आता इथं दिलेलं आहे पहा, वातावरणात बाष्प असते, ज्या हवेत बाष्प जास्त असते ती हवा कशी असते? दमट असते. वातावरणातील दमटपणा असंच काय म्हटलं जातं? तर आर्द्रता म्हटलं जातं. आणि वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाण कशावर अवलंबून असते? तापमानावर अवलंबून असते. जास्त तापमानाच्या हवेमध्ये जास्त बाष्प मावू शकते. त्यामुळे ह्याचं उत्तर काय येतं पहा, की हवेची बाष्पधारण क्षमता कशात असणार? कोरड्या हवेत असेल का? थंड हवेत असेल का? तर नाही. तर मग याचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2 उष्ण हवेमध्ये बाष्पधारण क्षमता जास्त असते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, उष्णता व बाष्प यांचे वहन करण्यास हवामानातील
काय उपयोगी ठरतं? दाब, पर्जन्य, तापमान की वारा? आता वहन करायचं आहे. वहन कशाद्वारे होतं पहा? तापमानाद्वारे होतं का? नाही. पर्जन्य पण नाही. दाबाचाशी संबंधही नाही. तर वहन कशाद्वारे होतं? उष्णता आणि बाष्पचं. पर्याय क्रमांक 4 वारा. आता इथं पहा बाष्पीभवनाशी संबंधित माहिती दिलेली आहे आणि इथं दिले पहा, वारा कमी असेल, वेगाने वाहत असेल तर, हवा थंड असेल तर बाष्पीभवन कमी होते आणि वाहण्याचा वेग जास्त असेल तर, तापमान जास्त असेल तर बाष्पीभवनाची क्रिया पण कशी होते? जलद होते. त्यामुळे इथं काय येतं उत्तर आपलं? तर वहन होण्यासाठी, उष्णता व बाष्प यांचे वहन होण्यासाठी हवामानातील वारा हा घटक परिणामकारक ठरतो. त्याच्यानंतर पहा 135 नंबरचा प्रश्न. आता इथं काय चुकीची जोडी आपल्याला शोधायची आहे. तापमान इथं समताप रेषाद्वारे दाखवलं जातं. त्याच्यानंतर हवेचा दाब, समुद्राची क्षारता आणि समुद्राची उंची हे घटक दिलेले आहेत आणि ते कशाद्वारे दाखवले जातं? त्या रेषांची नावे दिलेली आहेत. आता इथं पहा, आता उंची समोच्चता रेषाद्वारे दाखवली जाते. इथं पहा उंची समोच्चता रेषा, त्यामुळे हे आपलं काय आहे? बरोबर आहे. त्याच्यानंतर पहा तापमान कशाद्वारे? समताप रेषेद्वारे दाखवले जातं. त्यामुळे हे पण काय आहे आपलं? हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर दाब पहा समभार रेषा. आता इथं काय दाखवलेलं आहे? वायुदाब म्हणजेच समदाब रेषा किंवा समदाब किंवा समभार असंही म्हटलं जातं त्याला. त्यामुळे हे तिन्ही जर बरोबर असतील तर मग हे तर आपल्याला चुकीची असलीच पाहिजे जोडी. आणि इथं समुद्राची क्षारता कुठेच उल्लेख नाही. त्यामुळे इथं काय येतं? पर्याय क्रमांक 3 समुद्राची क्षारता समगाह रेषाद्वारे दाखवली जाते. तर हा पर्याय कसा असेल आपला? चुकीचा असेल. त्याच्यानंतर पहा अभयारण्य म्हणजे येथे अरण्यांच्या वाढीस मुक्तता दिली जाते, जेथे मानवाला सुरक्षितता दिली जाते, जेथे प्राणी पक्षी मुक्तपणे संचार करतात, जेथे मानवाला प्राण्यांच्या हिंसेपासून मानवाच्या हिंसेचा काही संबंध नाही, पर्याय गेला. त्याच्यानंतर मानवाला सुरक्षितता देण्याचा काहीच संबंध नाही, पर्याय 2 गेला. अरण्यांच्या वाढीस मुक्तता दिली जाते, हा पण पर्याय कटला. हा कॉमन सेन्सनं उत्तर निघतं पहा. जेथे प्राणी व पक्षी मुक्तपणे संचार करतात त्याला काय म्हटलं जातं? अभयारण्य. त्याच्यानंतर कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते, कारण सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी. पर्याय क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. सर्व प्रदेशांचा आर्थिक विकास होण्यासाठी कोणत्याही प्रदेशात अधिक केंद्रीकरण झाले असल्यास शासन विकेंद्रीकरणाचे धोरण स्वीकारते. त्याच्यानंतर पहा लोकसंख्या वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय? तर स्थलांतर येऊ शकत नाही, पर्याय 2 गेला. त्याच्यानंतर पहा जन्मदर जास्त आणि मृत्यूदर कमी असेल तर लोकसंख्या वाढ होणार. मग आता इथं वाढ नगण्य म्हणजे काहीच वाढ होणार नाही असं दिलेलं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 कटला. साक्षरता दराचा पण काही संबंध नाही, हा पण पर्याय गेला. याच्यावरून आपल्याला काय मिळतं? तर पर्याय क्रमांक 3 आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पहा. जन्मदर पण कमी आहे आणि मृत्यूदर पण कमी आहे, त्यामुळे लोकसंख्येत जास्तीत जास्त भर पडणारच नाही. त्यामुळे लोकसंख्या वाढ नगण्य म्हणजेच काहीच होणार नाही. तर लोकसंख्येची वाढ नगण्य असणे याचा अर्थ काय येतो? तर जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही कमी असणे. त्याच्यानंतर पहा प्रादेशिक विकासास खालीलपैकी कोणता घटक जास्त पूरक असतो? आता प्रादेशिक विकास पाहायचा आहे. आता याच्यामध्ये सुगम नद्या हा एकच घटक आहे का? नाही. बंदरे नाही. प्राकृतिक घटक नाही. तर इथं पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर असेल पहा. नैसर्गिक साधनसंपत्ती व लोकसंख्या यांचा प्रादेशिक विकासास हा घटक जास्त पूरक असतो. त्याच्यानंतर पहा मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असे म्हणतात, कारण पर्याय क्रमांक 1 उत्पादनांचा एक आधुनिक प्रकार आहे. 2 शहराला ट्रकद्वारे भाजी पुरवठा केला जातो. 3 एक पिढी शेतीतील उत्पादन असते. 4 ट्रकद्वारे शेतमाल बंदरात पोहोचवला जातो. आता इथं पहा मंडई बागायती शेती. आता इथं त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे आणि त्याच्यानंतर इथं ट्रक शेती. आता इथं ट्रक शेती किंवा ट्रक फार्मिंग हे दिलेलं आहे पहा. तर काय असतं? तर ही मंडई बागायती शेतीचा आपण वाचून घेऊ आधी. हा काय आहे? एक आधुनिक प्रकार आहे शेतीचा आणि हा प्रकार नागरीकरण व त्यामुळे तयार असलेल्या बाजारपेठेमुळे निर्माण झाला आहे. शहरी लोकांच्या मागणीमुळे निर्माण झालेली बाजारपेठ ओळखून ती मागणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी शहराजवळच्या भागात भाजीपाला व इतर पदार्थ पिकवतात. मागणी तसा पुरवठा या अर्थशास्त्राच्या नियमानुसार हा बागायती प्रकार शहरातील भाजीपाल्याची मागणी पूर्ण करतो. या शेतीचा आकार लहान असतो. जलसिंचनाचा वापर
सेंद्रिय व रासायनिक खतांचा वापर, कमी भांडवल आणि मनुष्यबळाचा वापर, बाजारपेठेची मागणी, विज्ञान व तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी बाबींचा समावेश यात होत असतो. ही शेती वाहतुकीच्या सोयीसुविधांवर अवलंबून असते. जलद वाहतुकीवर या शेतीतील उत्पादनाच्या दर्जा व किंमत ठरते, म्हणून याला काय म्हटलं जातं? ट्रक शेती असं म्हटलं जातं. आता काय आहे हे? तर याच्यामध्ये पहा, एक पिढी शेतीतील हे गेलं, त्याच्यानंतर ट्रकद्वारे बंदरात पोहोचवला जातो, हे पण पर्याय कटला. आधुनिक प्रकार आहे. आता ट्रक फार्मिंग का? तर हा कशा जलद वाहतुकीवर आधारित काय आहे? तर शेतीचा प्रकार आहे. त्यामुळे शहराला ट्रकद्वारे भाजीपाला पुरवला जातो, त्यामुळं मंडई बागायती शेतीला ट्रक फार्मिंग असेही म्हटलं जातं. त्यामुळे याचं उत्तर काय असेल? पर्याय क्रमांक 2. त्याच्यानंतर पहा, शेतीचे आणखीन काही प्रकार दिलेले आहेत. पहा, निर्वाह शेतीमध्ये काय येतात? 2 प्रकार येतात, स्थलांतरित शेती आणि सखोल शेती. त्याच्यानंतर व्यापारी शेतीमध्ये 4 प्रकार येतात. पहा, विस्तृत शेती, मळ्याची शेती, मंडई बागायती शेती आणि फलोद्यान शेती. आता पुढच्या वेळी ते कदाचित यापैकीही एकावर प्रश्न फ्रेम होऊ शकतो, त्यामुळे ते तुम्ही काय करायचं? वाचून घ्यायचं आहे. हे सर्व प्रकार काय करायचे आहेत? आपल्याला डिटेल वाचून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर पहा, भूप्रदेशाचा उतार, उंची, उठाव समजण्यासाठी ही सर्वोत्तम पद्धत समजली जाते. चिन्हे पद्धत, छाया पद्धत, समोच्च रेषा पद्धत की बेंचमार्क पद्धत. आता इथं पहा, भूरूपांची समुद्र सपाटीपासूनची उंची, उंच संकल्पना, उतार, उताराची दिशा, यावरील जलप्रवाह यांचा अभ्यास करावा लागतो. यासाठी विशिष्ट नकाशे वापरतात. हे नकाशे म्हणजे समोच्चता दर्शक नकाशे. आणि हे कशाद्वारे दाखवलं जातं? तर भूप्रदेशाचा उतार, उंची, उठाव समजण्यासाठी सर्वोत्तम पद्धत कोणती आहे? तर समोच्च रेषा पद्धत. आता हे समोच्च रेषावर जवळजवळ 2 का 3 प्रश्न फ्रेम झालेत. पहा, त्यामुळे IMP टॉपिक आहे, डिटेल वाचून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पहा, ब्रिटिश युनिट पद्धतीमध्ये 1 इंचाला 3 मैल या शब्दप्रमाणाचे अंक प्रमाणात होणारे रूपांतर पुढीलपैकी कोणते? तर याचं पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल 1,90,080. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाहीत. आता याचं कारण शोधायचं आपल्याला, की पर्याय क्रमांक 1, अग्निजन्य खडकात खनिजे सर्व क्षेत्रात आढळत नाहीत. 2, महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनचा ढालीचा प्रदेशाने व्यापला आहे. 3, महाराष्ट्रात अग्निजन्य खडक काहीच प्रदेशात आढळतो. आणि 4, महाराष्ट्राच्या अनेक भागात सुपीक शेतीमृदा आढळते. आता इथं पहा, इथं आपल्याला नकाशा दिसेल महाराष्ट्राचा आणि इथं खडकांचे प्रकार दिसतोय का? पहा, तर आता इथं पहा, हा सगळा जो फिकट भाग आहे हा कशाचा आहे? बेसाल्टचा आहे. हा सगळा महाराष्ट्राचा भाग आहे, तो बेसाल्टचा बनलेला आहे. हा लालसर भाग दिसतोय, हा कशाचा आहे? तर जांभा दगडचा आहे. पिवळसर भाग दिसतोय, नंदुरबार असेल, धुळे, जळगाव, अकोला, बुलढाणा, अमरावती. तर हा जो भाग आहे हा स्तरित खडकाचा भाग आहे. आणि हा थोडासा डार्क पोर्शन दिसत आहे, पहा, नांदेडचा थोडा भाग आहे, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, त्याच्यानंतर पुन्हा नागपूर, गोंदिया, भंडारा. हा जो काही गडद पोर्शन थोडा दिसत आहे, हा कशाचा आहे? तर हा कशाचा आहे? ग्रेनाइट खडकाचा आहे. पण हा जो बाकीचा सगळा हा जो पोर्शन आहे, हा सगळा पोर्शन कशाचा आहे? बेसाल्ट खडकाचा आहे. आणि आता इथं दिलेलं पण आहे, पहा, की बेसाल्ट खडकाच्या विस्तीर्ण थरामुळे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये खनिज संपत्तीचे मोठे साठे फारसे पाहायला आढळत नाही. त्यामुळे इथं आपल्या प्रश्नाचं उत्तर काय मिळालं? तर महाराष्ट्राचा बराच भाग दख्खनच्या ढालीचा प्रदेशाने व्यापला आहे. त्यामुळे अग्निजन्य खडकात खनिज संपत्ती विपुल असते, पण महाराष्ट्रात सर्वत्र खनिजांचे साठे आढळत नाहीत. पर्याय क्रमांक 2 त्याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल? याचं उत्तर पहा, पर्याय क्रमांक 1 येतं, 2, 3 आणि 4 नंबरचा ऑप्शन. मुंबई, लंडन, वॉशिंग्टन, कॅलिफोर्निया, मुंबई, सिंगापूर, सिडनी, रिओ दी जानेरो आणि कलकत्ता, दिल्ली, लंडन आणि न्यूयॉर्क या मार्गाने जाताना आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडावी लागेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, पृथ्वी सूर्यापासून कमीत कमी अंतरावर असते त्या स्थितीला काय म्हणतात? उपसूर्य स्थिती, अपसूर्य स्थिती, संपात स्थिती की आयन स्थिती? संपात आणि आयन स्थितीचा कमी जास्त अंतराशी काही संबंध नाही, त्यामुळे हे पर्याय गेले. आता आपल्याला ह्या दोन्हीतनं उत्तर काढायचं आहे. इथं पहा, इथं आकृती दिलेली आहे की
आता याच्यामध्ये काय आहे की चंद्र आणि पृथ्वी याच्यामधलं जे अंतर कमी असतं ती स्थिती कोणती असते तर उपभू. या उलट जेव्हा पृथ्वीपासून चंद्र जास्तीत जास्त दूर असतो ती स्थिती कोणती असते तर अपभू. आता हे अंतर पहा, हे अंतर आणि हे अंतर पहा. आता इथं चंद्र आणि पृथ्वीमधलं अंतर इथं कमी आहे आणि ही स्थिती कोणती आहे तर उपभू स्थिती आहे. आणि हे अंतर याच्या तुलनेत जास्त आपल्याला पाहायला मिळतं आणि ह्या स्थितीला काय म्हटलं जातं अपभू. अंतर जास्त असेल तर अपभू स्थिती आणि पृथ्वी व चंद्र यांच्यामधील अंतर कमी असेल तर ती कोणती स्थिती असते उपभू स्थिती किंवा उपसूर्य स्थिती. त्यामुळे आता इथं चंद्राचं दिलेलं आहे पहा, तसंच आपल्याला इथं सूर्याचं पण आहे. तर ही कोणती स्थिती येईल तर उपसूर्य स्थिती. आता त्याच्यानंतर पहा, सुएझ कालवा अतिशय महत्त्वाचा आहे कारण तो समुद्र पातळीवर आहे. 2 नंबरचा पर्याय तो मुंबई व युरोपियन देशांना जोडतो. 3 नंबर वेळ व अंतर यांची बचत होते आणि 4 नंबर हा खाजगी मार्ग आहे. तर याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक 3. सुएझ कालव्यामुळे काय झालेलं आहे वेळ व अंतराची बचत होते, त्यामुळे हा कालवा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर पहा, पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान साधारणतः टिंब इतके असते. सूर्याच्या पृष्ठीय तापमाना एवढे, चंद्राच्या तापमाना एवढे, पाण्याच्या उत्कलन बिंदू एवढे की अणुभट्टी एवढे. आता इथं दिले पहा की पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग कसा आहे घनस्थितीत आहे आणि घनगोलाची घनता किती आहे 13.3 ग्रॅम घनसेमी. हे पण फॅक्ट लक्षात ठेवा तुम्ही. या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल असते, त्यामुळे गाभ्याला निफे असेही म्हटलं जातं. आणि गाभ्यामध्ये प्रचंड दाबाखाली असल्याने आंतरगाभा कसा आहे घनरूप आहे आणि येथील तापमान कसे आहे साधारणपणे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके आहे. तर मिळालं पहा आपल्याला आन्सर की कसे आहे पृथ्वीच्या गाभ्याचे तापमान कसे आहे सूर्याच्या पृष्ठीय तापमाना इतके आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असेल. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्क्टिक महासागराकडील सायबेरियन भागात आढळतो कारण याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचरा होऊ शकत नाही. पुन्हा एकदा प्रश्न पहा, जगातील सर्वात मोठा दलदलीचा प्रदेश आर्क्टिक महासागराकडील सायबेरियन भागात आढळतो कारण तेथे हिवाळ्यातील गोठलेल्या नद्या व पाण्याचा निचराच होऊ शकत नाही. त्याच्यानंतर पहा, समतापरेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पहावयास मिळतात. याचे कारण शोधायचं आहे आपल्याला. पर्याय क्रमांक 1 अंश हा कमी असतो. 2 नंबरचं जलभागापेक्षा जमिनीचा भाग अधिक असतो. 3 नंबरचं काय आहे येथे अक्षांश कमी अंशाचे असतात. आता इथं दिलेलं आहे पहा की आता याच्यामध्ये उत्तर गोलार्धात पहा या रेषांमधील अंतर कसे असते कमी जास्त असते आणि या गोलार्धात जमिनीचे प्रमाण कसे आहे तुलनेने जास्त आहे. त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समतापरेषामधील अंतर कमी जास्त होणे, समतापरेषा वक्र होणे या बाबी पाहाव्यास मिळतात. त्यामुळे इथं काय आपल्याला पर्याय क्रमांक 2 पण आणि 3 पण उत्तरामध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 4. 2 आणि 3 दोन्हींचा परिणाम म्हणून काय असतं की समतापरेषा उत्तर गोलार्धात वक्र व कमी अंतरावर असलेल्या पाहावयास मिळतात. ह्याचं कारण आहे पर्याय क्रमांक 4. कारण येथे जलभागापेक्षा जमिनीचा भाग जास्त आहे उत्तर गोलार्धात दक्षिण गोलार्धाच्या तुलनेत आणि अक्षांश कसे आहेत कमी अंशाचे आहेत. तर इथं काय झालेलं आहे आपण आता इथं टोटल जे भूगोलमध्ये प्रश्न विचारले होते यातमधील अर्थशास्त्रामधला एक प्रश्न आपण इतिहासच्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे पहा. योजनाशी संबंधित होता पंचवार्षिक योजनाशी. तर आता आपण हे सर्व आपण कोणत्या टॉपिकमधून आणि कसे प्रश्न फ्रेम केलेले आहे ते पाहिलं. तर तुम्ही काय करा अशाच पद्धतीनं काय करा रोज तुम्ही काय करा आता 8वीपर्यंत पुस्तके छोटे आहेत. तुम्ही डेली एक विषय घ्या. भूगोलचं चालू केलं तर तुम्ही 10वीपर्यंत तरी कमीत कमी काय करा एक पुस्तक करा. मी 6वी 7वीचं भूगोलचं उजळणीचा व्हिडिओ पण अपलोड केलेला आहे. लाईव्ह आपण 2 दिवस घेतलं होतं पहा. आता त्याच्यानंतर मी 8वी 9वी 10वीपर्यंत तरी इतिहास आणि भूगोलाचे जे काय स्टेट बोर्ड आहेत त्याचे रिव्हिजनचे लेक्चर प्रोव्हाइड करण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन. त्यानुसार तुम्ही काय करा आधी पुस्तक वाचा, त्याच्यानंतर ते रिव्हिजनचा व्हिडिओ पहा स्टेट बोर्डचा आणि काय करा PYQ पहा. तुम्ही डेली तुम्ही आता अभ्यास नाही केला तर चालेल पण तुम्ही PYQ आणि त्याची उत्तरं आणि
ती PYQ कुठून कशा आले ती प्रश्न तुम्ही त्या स्टेट बोर्डमध्ये शोधा. असं जर केलात तर तुम्ही 100% तुमची TET तुम्ही अगदी 90+ मार्काने पास होऊ शकाल, याची गॅरंटी मी तुम्हाला देते. आता पुन्हा आपण उद्या भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही काय करा की जास्तीत जास्त तुमचे कोण मित्रमैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत आपल्या ह्या व्हिडिओची किंवा ह्या आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून आता खूप कमी वेळ आहे त्यामुळे अगदी ऑथेंटिक कमी वेळामध्ये जास्तीत जास्त आउटपुट कसं असेल, कसं निघेल याच्या दृष्टीने आपण डाटा देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर काय करा, तुम्हाला जर चॅनल म्हणजे त्याच्यावरचं कंटेंट चांगलं वाटत असेल, सांगण्याची पद्धत चांगली वाटत असेल तर तुम्ही नक्की काय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.